या सेशनमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आपला जे व्हिडिओज आहेत आपण 1 मिनिटाचा तयार करतो आणि त्याच्यामध्ये 1 मार्क आपल्याला मिळवायचा आहे असं आपण मिशन हाती घेतलंय. त्या संदर्भात मी काम करतोय. मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ पाहिजेत आणि व्हिडिओ एकानंतर दुसरे व्हिडिओ पाहत चला, कारण तुम्हाला याच्यामध्ये बरेच मार्क मित्रांनो तुमचे कव्हर होतील. ठीक आहे, तर शेवटचं जे रिव्हिजन असतं परीक्षेला जाता तुम्ही जर हे पाहिलं तुमच्या लक्षात येऊन जाईल परीक्षेचं स्वरूप कसं असतं. यामध्ये मित्रांनो फाइंड एरर इन सेंटेन्स अँड रिराइट इट. तुम्हाला एक परीक्षेमध्ये एक प्रश्न दिलेला असतो आणि त्यानुसार सांगितलं जातं की तुम्ही काय करायचंय, एक प्रश्न वाक्य दिलं असतं ते तुम्हाला वाचायचं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एरर शोधायचे असतं. मित्रांनो, त्याची मी तुम्हाला ट्रिक देणार आहे. ट्रिक पहा. एक उदाहरण तुम्हाला काय केलं, एक वाक्य तुम्हाला दिलंय ही, नंतर त्याच्यामध्ये वाक्य दिले तुम्हाला आस्क अ क्वेश्चन. उदाहरणार्थ सांगतोय, वाक्य अशाच प्रकारचं असतं मित्रांनो, वेगळं काही नसतं. तुम्हाला काय केलं तर यामध्ये मित्रांनो एक लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये असते ती म्हणजे ग्रामरची मिस्टेक. आता तुम्हाला ओळखायचं की दिलेलं वाक्य जे आहे कोणत्या काळातलं आहे. पहिल्यांदा सुरुवातीला सब्जेक्ट आहे, नंतर वर्ब आहे, नंतर ऑब्जेक्ट आहे. तर मित्रांनो तुमच्या लक्षात येऊ शकतं की या वाक्यामध्ये जे वाक्य तुम्हाला दिलंय त्या वाक्यामध्ये ह्या सब्जेक्टनुसार हे वर्ब आहे का. पहा, ही असेल जर तुम्हाला प्रश्नामध्ये ही तुम्हाला सांगितलं सब्जेक्ट, तर यामध्ये आस्क नसता काय असलं पाहिजे. जर उदाहरणार्थ हे काय तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. याचा सिंपल पास्ट पण बनवू शकता आणि याला सिंपल प्रेझेंट पण आपण करू शकता. पहा, सिंपल पास्ट जर करायचं तर आपल्याला काय करावं लागेल, हे जे वाक्य दिलंय यामधील मुख्य क्रियापदाला काय करायचं आपल्याला, ही आस्क्ड असं पण करू शकतो किंवा ही आस्क असं पण आपण करू शकतो. मित्रांनो, अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले असतात किंवा एक असा पण प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारू शकतो. थोड्या वेगळ्या प्रकारचा प्रश्न आपण पाहूयात मित्रांनो, जेणेकरून तुमची याच्यावरती जी मनातली शंका असेल ती दूर होऊन जाईल. पहा, जसं उदाहरणार्थ एक वाक्य तुम्हाला इथं दिलं असेल, पीपल सिंग्स अ सॉन्ग. जर असं वाक्य मित्रांनो दिलं असेल तर लक्षात घ्यायचं, फाइंड द एरर नाव जर सांगितलं असेल तर अशा वेळी तुम्हाला लक्षात घ्यायचं मित्रांनो की यामध्ये काय करायचंय, सोपं तुम्ही काय करणार, सगळ्यात अगोदर जाणार आहात या वाक्यामध्ये दिलेला सब्जेक्ट कोणता आहे आणि त्याचबरोबर यामधला वर्ब कोणता असेल. समजा उदाहरण हा झाला सब्जेक्ट, नंतर हे झालं वर्ब आणि सगळ्यात शेवटी आहे ऑब्जेक्ट. तर मित्रांनो यामध्ये तुमच्या लक्षात आली पाहिजे गोष्ट, पीपल हा कसा प्लुरल आहे आणि प्लुरल नंतर कधी पण काय होतं, V1 वापरलं जातं, ना की V1 ES. तर म्हणजे तुम्हाला काय करायचंय, यामध्ये पीपल आणि मग पुढे काय करणार, सिंग अ सॉन्ग अशा पद्धतीने वाक्य असेल तर मित्रांनो तुम्हाला हे मार्क तुम्हाला मिळवण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. तेव्हा काळजीपूर्वक काय करावात, अशा पद्धतीने हे जे आहे 1 मिनिट 1 मार्क नावाचे जे व्हिडिओ आपले हे पहा. आपलं मिस्टर ब्लेस चॅनल काय करा, सबस्क्राईब करा, पुढचा व्हिडिओ पाहत राहा आणि एकानंतर एक मार्क आपले मित्रांनो आपल्या खिशात टाकत राहा. थँक्यू.